नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश सावंत स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल सावंतांची दुनिया या. तर आज आपण बनवणार आहोत, बघू शकता सामान बघूनच तुम्हाला कळालं असेल, हा एक माझ्या फ्रेंडचा फरमाईश व्हिडिओ आहे. तर आपल्याला एक सजेशन आलेलं होतं की चीज पोटॅटो लॉलीपॉप बनवायला. तर आज आपण ते बनवणार आहोत. या स्टिक्स माझ्याकडे ऑलरेडी होत्या आणलेल्या मार्केटमधून. बटाटे घेतलेले आहेत आपण उकडलेले, मिरची कोथिंबीर घेतलेली आहे, ब्रेड घेतलेला आहे. तर ब्रेड कशाला घेतलेला आहे, तर ब्रेडला आपण बारीक कापून घेणार आहोत. थोडंसं असं म्हणजे नॉर्मली कापून घेऊन त्याला मिक्सरमध्ये फ्राय करून पॅनमध्ये आधी मिक्सरमध्ये वाटून घेणार, म्हणजे त्याचा आपण ब्रेडचं चुरा करून घेणार आहोत. ब्रेड क्रम्स बोलतात त्याला. आणि बटाटे आपण भाजी करणार त्याची, म्हणजे थोडंफार असं मिक्स करून एक बटाटे उकडलेले प्रॉपर त्याला स्मॅश करून कोथिंबीर आणि मिरची थोडीशी बस तेवढंच लावून त्याला मिक्स करून घेणार. आणि नंतरला आपण जी ही स्टिक्स आहे ना, त्या स्टिक्समध्ये या स्टिक्सला मी कट करणार. आता ही पूर्ण मोठी स्टिक्स आहे, त्या स्टिक्सला मी कट करणार आहे. आणि कट करून त्यानंतर मध्ये त्याला चीज येणार आहे, चीजच्या वरती बटाट्याची एक टॉपिंग येणार आहे. त्याच्यानंतरला मग आपण कॉर्न फ्लॉवरची स्लरी बनवणार आहोत. ती स्लरी त्यामध्ये थोडीशी डीप करून त्यावर आपल्याला जे ब्रेड क्रम बनवलेलं असणार आहे ते येणार आहे. आणि ही जी रेसिपी आहे ना, ही मित्रांनो एकदम बादशाह रेसिपी आहे. आपल्याला सजेशन आलेलं होतं आणि कडक रेसिपी आहे. खूप दिवस झाले मला वेळ भेटत नव्हता बनवायला. तर आज स्पेशली कामावर आल्यानंतर आईने बटाटे उकडून ठेवलेली होती, सगळं रेडीमेड होतं. फक्त आल्यावर आता मी बनवायची मेहनत घेणार आहे. तर व्हिडिओ माझ्यातर्फे बनवलेला भेटणार आहे तुम्हाला. तर रेसिपी कशी वाटते ती सांगा, मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि प्रेम असंच असू द्या आमच्यावर. लाईक, शेअर आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायचं विसरू नका मित्रांनो. तर आता मी रेसिपीला सुरुवात करतो आणि तुम्हाला सांगतो की कशी बनवायची आहे. तुम्ही म्हणजे एक फास्ट फूड टाईप बनवू शकता, की फास्ट फूड आहे एक प्रकारचं आणि घरी बनवून खा. आपलं हॅशटॅग आहे माहिती आहे ना, हॅशटॅग आम्ही घरी बनवतो. तर घरी बनवून खा पदार्थ, कोणतेही बाहेरचे असतील ते. तर आता मी सुरुवात करणार आहे बनवायला. तर मित्रांनो बघू शकता इथे आपला जो ब्रेड आहे त्याला मी कट करून मी दिसतोय का मला, हाय. तर आता मी याला असं कट करून घेणार आहे. आणि मग हे जे तुकडे आहेत ह्याला सुद्धा मी असं थोडंफार असं कट करून घेणार आहे. हे यासाठी कारण का ह्याला थोडंसं आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचंय, म्हणजे ते क्रंची होणार. आणि त्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत, पॅनमध्ये थोडंसं भाजून घेणार आहोत. आता हे ब्रेड रेडी आहे. तर आता मी तुम्हाला पॅनचा व्ह्यू दाखवतो. आपल्याकडे झटपट व्ह्यू आहेत मित्रांनो. पॅनमध्ये हे सगळे ब्रेड क्रम्स वगैरे जे आहे आपल्याला करायचं आहे, जे आपल्याला ब्रेडचं ते इथे टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे ह्यामध्ये गेल्यानंतरला मी याला परतून घेणार आणि मग नंतरला मी बघू शकता हे असं थोडंफार भाजून घ्यायचंय. भाजून गेल्यानंतरला मी तुम्हाला पुढे दाखवतो काय करायचं ते. तर मित्रांनो बघू शकता आपले जो ब्रेड आहे तो आता थोडाफार सुंदर असा भाजला गेलेला आहे. आणि आता याला मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे, म्हणजे याची पावडर आपल्याला करायची एक प्रकारे. तर आता सुंदर भाजलेला आहे, आपण अतिशय बादशाह लेवलवरती भाजून घेतलाय मी याला. बघू शकता तुम्ही प्रॉपरली भाजला गेलेला आहे. तर आता मी याला मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे. नमस्कार मित्रांनो, बघू शकता आपला जो ब्रेड क्रम्स आहे तो अतिशय सुंदररित्या झालेला आहे, तयार झालेला, जसं आपल्याला पाहिजे होतं तसंच बनलेला आहे. आता खायला मजा येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता मी बटाटे जे आहेत तिला स्मॅश करून घेणार आहे. बघू शकता एकदम बारीक अशी स्मॅश करून घ्यायची, एकदम प्रॉपरली, एकदम पिठासारखी करून घ्यायची तुम्हाला, एकदम पिठासारखी, जसं आपण पीठ मळतो ना तशी. म्हणून तुम्ही आधीच बटाटे जास्त चांगले उकडून घ्या, म्हणजे बटाटे जेवढी जास्त उकडलेली असतील तेवढी तुम्हाला लावताना, म्हणजे जेव्हा ती तुम्ही स्टिकला लावणार ना, जेव्हा जे आपल्या चीजच्या वरती आपण जेव्हा टॉपिंग करणार त्याला, तेव्हा ती प्रॉपरली बसेल त्याच्यावर, कुठेच हे नाही पडणार, बटाटे ओपन हे नाही कच्ची नाही राहिली. हे बघू शकता मी अशी याला पेस्ट करून घेतलेली याची पूर्ण. आणि आता मी ह्यामध्ये टाकणार आहे आपल्या मिरच्या. मिरची टाकलेली आहे. आणि आता मी यामध्ये टाकणार आहे आपली कोथिंबीर, ओरेगानो, थोडेसे चिली फ्लेक्स, हे मार्केटमध्ये भेटून जाईल तुम्हाला कुठे पण. आणि बघू शकता एकदम प्रॉपरली ह्यामध्ये मी थोडंसं ऍड करत आहे आपला
पेरी पेरी मिक्स मसाला, जो आम्हाला टेस्टिंगसाठी म्हणजे खूप आवडतो, पेरी पेरी मिक्स, तो मी यामध्ये टाकत आहे. चवीनुसार थोडंसं मीठ सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. थोडंसं मीठ सुद्धा टाकणार आहे यामध्ये चवीनुसार. हा पेरी पेरी मिक्स मसाला टाकलेला आहे. तर चवीसाठी फक्त थोडंसं एकदम किंचित असं मीठ टाकून द्या, कारण का मसाले असल्यामुळे थोडंसं चालून जाईल, ऍडजस्ट होऊन जातं ते. एकदम थोडंफार मीठ आणि हे आपलं मिश्रण रेडी. बघू शकता एकदम प्रॉपरली. आता मी ह्याला मिक्स करून घेणार आहे. तर मित्रांनो बघू शकता, जे आपलं मेन जे आपल्याला टॉपिंग लावायचे आहे ते मी एकदम प्रॉपरली मिक्स करून घेतलेलं आहे, सामान टाकून, साहित्य टाकून, आणि आता हे तयार झालेलं आहे. तर आता मी सुरुवात करतोय आपल्या स्टिक्सला कट करायला. तर आपल्याला या ज्या स्टिक्स आहेत या स्टिक्सला मधून थोडंसं तोडून घ्यायचं, त्यांना जुदा करायचं आपल्याला, जुदा. जुदा हुए हम तुम बड़े नसीबों से, और ऐसे जुदा कर देणे का इन दोघं. असं एकदम त्यांना लांब लांब करून टाका, आणि लांब केल्यानंतरला त्यांना मग फ्राय करा तेलामध्ये चीज लावून. मग कसं तुम्हाला मजा येईल खायला. तर मित्रांनो, मी आता ही जी वाटी घेतली आहे त्याच्यामध्ये मी आता हे कॉर्नफ्लॉवर आहे, त्याची मी आता स्लरी बनवून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. हे बघू शकता, ते कॉर्नफ्लॉवर घ्यायचं मला थोडंसं, आणि यामध्ये मी पाणी ऍड करून याची स्लरी बनवून घेणार. स्लरी म्हणजे काय असतं की हे एक मिश्रण असतं ज्याच्यामुळे ते आपलं जे क्रम्स आहेत, ब्रेड क्रम, ते त्याला व्यवस्थितरित्या चिकटणार, आणि ते जेव्हा आपण त्याला तळणार तेलामध्ये तेव्हा ते कुरकुरीत लागणार आपल्याला खाताना. तर हे त्यासाठी आहे. यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड करतो. बघू शकता मी आधी 30 ml पोर करतोय, नंतर मी 6 करून पितो म्हणून मी 30 ml थोडंसं पोर केलेलं आहे यामध्ये. आता मी याला मिक्स करून घेणार आहे एकदम व्यवस्थितरित्या. तर बघू शकता, तुम्हाला जर अतिशय जास्त घट्ट वाटत असेल थोडंसं पाणी टाकून तुम्ही करून घेऊ शकता त्याला व्यवस्थितरित्या. तर आता हे प्रॉपर होत आहे, जसं की मला वाटतंय, जाणवतंय ते. जसं मला थोडंसं थिक पाहिजे तसं मी थिक करून घेतो. बघू शकतो, तुम्हाला वाटत असेल मेवणीच आहे, मेवणीच नाही आहे हे मेवणीच नाही, हे थोडं कसं स्लरी आहे, स्लरी. बघू शकता असं एवढं तुम्हाला थिक करून घ्यायचं, एवढं प्रॉपरली. तर मित्रांनो बघू शकता, मी ते आपलं चीज घेतलेलं आहे. तर हे मेन साहित्य आपलं जे या पदार्थाला चव देणार आहे. तर आता मी ह्याला फॉईल आहे ती काढून घेतो, आणि ही काढल्यानंतरला असा मधून एक कट द्यायचं, एकदम मधोमध कट, किंग ऑफ द मेंटॉस. आणि यामध्ये ही जी स्टिक आहे आपली, त्याची एकदम मिडल वरून आतमध्ये घालून घ्यायचे, अगदी हळुवारपणे. आणि सेम सेकंड हे असे करून घ्यायचे. बघू शकता एकदम लॉलीपॉप लेवल, लॉलीपॉप लेवल, लॉलीपॉप लेवल. आणि हे असं मी करून घेतो आणि तुम्हाला पुढे भेटतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आपलं जे आईस्क्रीमचं चीज सारखं जे आपण बनवून घेतलेलं आहे ते तयार झालेलं आहे, लॉलीपॉप. आणि आता मी याला लावणार आहे आपली जी भाजी आहे ती. मी भाजी पुढे घेतो थोडी, तर मी ह्याच्यावरती पूर्ण भाजीचं कवर लावणार आहे, जे बघू शकता असं. हे असं भाजीचं कवर लावून घ्यायचं तुम्हाला त्याच्यावरून, पूर्ण वरच्या बाजूने पूर्ण. एकदम लॉलीपॉप, लॉलीपॉप टाईप. चीजला पूर्ण झाकून ठेवायचं, चीज कुठूनच दिसला नाही पाहिजे. चीजला पूर्ण कव्हर करेल असं लावून घेतलेलं आहे मी व्यवस्थितरित्या.
अतिशय सुंदर असं झालेलं आहे, बघू शकता. आपला पहिला लॉलीपॉप मी बनवलेला आहे आणि आता सेम मी बाकीच्या सर्वांना लावून देतो. तर मित्रांनो बघू शकता, आता हे जे आपलं झालेलं आहे ना, त्याला मी या स्लरीमध्ये डीप करणार आहे. थोडीशी स्लरी जी अशी आहे चमच्याने वरून लावून घेणार आहे. तो लावल्याने लावल्यासारखं करायचं तुम्हाला. आणि मग एक प्रकारे ते डीप झाल्यासारखं. आणि हे आता प्रॉपरली झालेलं आहे. आता मी याला आपल्या ब्रेड क्रम्स मध्ये मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थितरित्या लावून घेणार आहे याला ब्रेड. सगळीकडून ओमपट स्वाहा झाला पाहिजे, बघू शकता प्रॉपरली. आणि मी आता याला तळायला पाठवतोय. तर मी तुम्हाला तेलाचा लुक दाखवतो. तर हा बघा तेलाचा लूक मित्रांनो, कसं दिसतंय, कसं दिसतंय. नाद करते काय, करू बी नको, करू बी नको. तर आता याच्यावर मी तेल खूप करतो थोडंसं. त्यानंतरला बघू एकदम क्रिस्प असं होणार आहे, क्रिस्पी. तर मी याला थोडंसं परतून घेतोय. आपलं जसं जसं होत येईल तसं तसं तुम्हाला हळूवारपणे परतून घ्यायचंय. बघू शकता एकदम बादशा लेवलवरती करायचं तुम्हाला. हे सगळं जे करणार आहे तुम्ही ते बादशा लेवलवरती. कोणती पण रेसिपी बनवाल ती बादशा लेवलवरती झाली पाहिजे, त्याशिवाय त्या रेसिपीला चव नाही. तर मित्रांनो बघू शकता आपलं हे तयार झालेलं आहे प्रॉपरली आणि एकदम व्यवस्थितरित्या मी बनवलेलं आहे. तर आता मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन ते कसं झालेलं आहे आणि चव सांगेन तुम्हाला. थोडा उशीर झालाय त्यामुळे मी पटापट आवरून घेतोय सगळं. पण व्हिडिओ एकदम पाचशा बनलेले. 2 दिवसात तुम्हाला उद्या ट्राय करा व्हिडिओ पोहोचवायचा, जेवढा लवकर पोहोचवता येईल तेवढा. तर व्हिडिओ मी लवकरच अपलोड करायचा ट्राय करणार आहे. उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी 9:30 वाजता ठीक तुम्हाला ही व्हिडिओ बघायला मिळेल. म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितलेली असेल ऑलमोस्ट. तर मी असंच टायमिंग सांगून ठेवतो तुम्हाला. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या सावंतांच्या दुनिया मराठमा युट्यूब चॅनलला. आम्ही अशाच अनेक रेसिपी आणत असतो. तर फरमाईश देत जाऊ आम्हाला, तर आम्ही अशा रेसिपी बनवत जाऊ. आम्हाला अशाच फरमाईश देत जा, आम्ही अशाच नवीन नवीन रेसिपी आणत जाऊ तुमच्यासाठी आणि नवीन नवीन पदार्थ बनवायला नक्कीच ट्राय करू. तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि प्रेम द्या. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या भागामध्ये. बाय.